भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आवाज जरा जोरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणामाने वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, कैलासवासी वळवेकर साहेब, कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील, कैलासवासी संभाजीराव अण्णासाहेब पाटील, मातोश्री वत्सला अण्णासाहेब पाटील यांना प्रणामाने वंदन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षातून नुकत्याच झालेल्या एका मोठ्या जबाबदारीला आपल्या सहकार्याला जबाबदारी मिळाली आणि त्यांचा सत्कार म्हणून सर्वप्रथम मी आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष याची निवड झाल्याबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या माथाडी चळवळीमध्ये एक सामान्य नोकरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी कधी महानगरपालिका मग विधानसभेमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते आपले दुसरे सत्कार मूर्ती आदरणीय मनोज जामसुदकर यांना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षातून विधानसभेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यांना आमदार झाले। त्याच्यामुळे मी त्यांना संघटनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला जे आम्ही सर्व सत्कार मूर्त्यांचा सत्कार केला ते आमचे संघटनेचे अध्यक्ष एकनाथरावजी जाधव साहेब, गुलाबरावजी जगताप, चंद्रकांतजी पाटील साहेब, रविकांतजी पाटील, पोपटरावजी देशमुख साहेब, दिलीपजी खोंड, ॲडव्होकेट भारतीताई पाटील, संघटनेचे आमचे गुंगा पाटील, त्याचबरोबर आमचे माजी आमदार आमचे विजयजी सावंत साहेब, त्याचबरोबर बाजीरावजी शंकर धोंडे, आमचे ग्राहक सोसायटीचे चेअरमन, आमच्या पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय विठ्ठलरावजी धनावडे साहेब, त्याचबरोबर आपले सगळ्यांचेच एक मैत्रीचं नातं ज्यांनी आजपर्यंत जपलं आणि वेळोवेळी माथाडींच्या अडीअडचणीला पाठीशी धावून जातात ते आदरणीय सूर्यकांतरावजी पाटील साहेब, त्यांचे मित्र उदयजी, त्याचबरोबर आमचे फळ मार्केटचे व्यापारी असोसिएशन आदरणीय चंद्रकांत शेठ ढोले, संजय शेठजी पिंगळे, त्याचबरोबर रवींद्रजी ढोळे, त्याचबरोबर ज्यांनी नसीम भाई का भाषण थोड़ा सा मैं सुन रहा था ते आमचे फ्रूट मार्केटचे नसीमजी सिद्दीकी, त्याचबरोबर आमचे दाना बंदरचे ट्रान्सपोर्टचे प्रतिनिधी, त्याचबरोबर आमचे कांदा बटाटाचे व्यापारी प्रतिनिधी अशरफ भाई, आमचे 14 मार्केटचे व्यापारी प्रतिनिधी श्यामजी मेहता, आमचे स्वर्गीय डी.आर. पाटील साहेबांच्या कन्या आणि सी.आर. पाटील साहेबांचे पुतणी शुभांगीताई पाटील, त्याचबरोबर पोपटरावजी धोंडे साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, आमच्या नवी मुंबईचे पत्रकार, नवी मुंबईचे आमचे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे खूपच आनंदाचा क्षण आहे की आज आदरणीय शिंदे साहेबांना महाराष्ट्राचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली। पण त्या जबाबदारीला अनुसरून सर्वप्रथम मी या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी 2016 पासून माथाडी चळवळ समजून घेतली आणि माथाडी चळवळीच्या वेगवेगळ्या प्रश्नाला स्पर्श करत असताना माथाडी कामगार कुठे बेरोजगार होता कामा नये
याबद्दलची सदैव भूमिका ज्यांनी मांडली ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. मी सर्वप्रथम माझे नेते भारतीय जनता पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी मला विधान परिषदेमध्ये काम करायची संधी दिली ते आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्यांचाही आज खरं म्हणजे वाढदिवस आहे. आणि म्हणून आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांनाही वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज सत्काराचा कार्यक्रम होत असताना आमचे सहकारी आदरणीय CR पाटलांचं भाषण मी फार बारकाईने ऐकत होतो. गुलाबराव जगताप साहेबांचे विचार मी बारकाईने ऐकत होतो. कारण बऱ्याचशा वेळेला संघटनेच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत नसे, परंतु स्वर्गीय DR पाटील साहेबांच्या आपल्या बंधूंच्या तालमीतला हा तरुण कार्यकर्ता स्वर्गीय भोलाशेठच्या काळातही त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना व्यवसायाच्या निमित्ताने आपलं वेगळं पदार्पण केलं आणि कालांतराने भोलाशेठ साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर संघटनेच्या वाटचालीमध्ये त्यांनी स्वतःचं योगदान त्या ठिकाणी दिलं. परंतु पहिल्यांदा भाषण करताना मी शिंदे साहेबांना बोललो की म्हटलं जिल्हा अध्यक्ष तयार झाले आणि जिल्हा अध्यक्ष तयार झाले म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो. परंतु त्यांच्या भाषणाचं मतितार्थ जर आपण समजून घेतला, जरा राजकारणाच्या गोष्टी जरी आपण जरा अलिप्त ठेवल्या तर संघटन, माथाडी चळवळ, तुर्बे गाव हे आगरी समाजाचे आमचे स्थानिकांचं गाव. 1980ला ज्या वेळेला माथाडी कामगार आला, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील होते, वडील होते, त्यावेळेला आम्हाला घरं मिळाली, कांदा बटाटे APMC मार्केट सुरू झालं आणि त्यावेळेपासून DR पाटील घराण्याने आपल्यामधलं जे एक वेगळं नातं जोडलं गेलं त्या नात्याला कधीही तडा न जाऊन देणारं आणि संघटनेचं बळकट करण्याचं विचार त्यांनी आज या ठिकाणी मांडले आणि म्हणून त्यांचं मी आभार मानतो. आमचे गुलाबराव जगताप साहेबांनी हसत खेळत खूप चांगली बॅटिंग केली, ज्याचं मलाही आवडलं. कारण वातावरण टेन्शनमध्ये झालं नाही पाहिजे. कसं आहे, क्रिकेटचं मैदान असो किंवा फुटबॉलचं मैदान असो, थोडासा तरी बदल असला पाहिजे. कुठेतरी फटके शॉट पण झाले पाहिजे, कुणीतरी आउट पण झालं पाहिजे, पब्लिक पण खुश झाली पाहिजे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की संघटना चळवळीमध्ये आज फार मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. मला आठवतं की आम्ही मोठे झालो त्यावेळेला वडिलांच्या बद्दल खूप लोक बोलतील, ज्याचा आज उल्लेख केला जगताप साहेबांनी की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय बाळासाहेब देसाई, स्वर्गीय नरेंद्रजी तिडके या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांनी एक वेगळं काँग्रेस पक्षामध्ये एक प्रभुत्व निर्माण केलं होतं आणि ज्याच्यामुळं कधीतरी कुस्ती महासंघाचा अध्यक्ष तर कधीतरी इंटकचं पदाधिकाऱ्याची जबाबदारी तर मुंबईचं काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद माझ्या वडिलांना त्यावेळेला मिळालं. परंतु 1999 नंतर ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला माझे मोठे बंधू स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं काही बोलणं झालं आणि दादांनी अशीच एक बैठक घेतली, कारण त्यावेळेला आम्ही सेक्रेटरी म्हणून काम करत होतो आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील व्हायचं आहे एवढंच त्या ठिकाणी सांगितलं आणि आपले सगळे माथाडी कामगार आम्ही मुंबईवरून घेऊन त्या ठिकाणी शिवाजी पार्क फाय गार्डनला एकत्र आलो आणि फाय गार्डनवरून आपण एकत्र पवार साहेबांच्या त्या मेळाव्याला गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात झाली. त्याचे पहिले अध्यक्ष मला वाटतं छगनरावजी भुजबळ साहेब झाले. कालांतराने आमचे बबनराव पासपुतेंचा कालखंड मला लक्षात आहे, कारण त्यावेळेला विनायकराव मेटे आणि आम्ही भेटत असो. मला वाटतं भारतीताई त्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर त्या संचालक होत्या. परंतु राज्यामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचं काम त्यावेळच्या शरद पवार साहेबांनी, अमर अकबर अँथोनी ही जोडी त्या ठिकाणी खूप गाजली होती
आता त्यांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत. दोन नेते जे आपले दुसऱ्या राज्याचे होते, माझं नाव संगमा, PS संगमा आणि तारिक अनवर, आणि त्यांनी एक वेगळं चित्र निर्माण केलं जे 2014 पर्यंत त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी राहिलं. या सगळ्या विषयावरती माथाडींचे प्रश्न आले तर शरद पवार, 25 सप्टेंबरला मेळावा असले तर शरद पवार, अजित पवार, R पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, म्हणजे आपल्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलं प्रभुत्व होतं. आणि मग ज्या वेळेला 2014 या राज्यामध्ये सरकार आलं भाजपचं, म्हणजे केंद्राचं सरकार आलं आणि राज्यामध्ये आलं भाजप आणि शिवसेनेचं आलं, त्यावेळेला परिस्थिती फार बिकट झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये संघटना ही चालली पाहिजे, संघटनेचे प्रश्न मार्गीस लागले पाहिजे, वेगवेगळ्या संकटाला तोंड देता आलं पाहिजे, हा विचार घेऊन मी त्या संघटनेमध्ये काम करत होतो. 2016ला ज्या वेळेला पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे मला 99 नंतर कुणी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री माथाडीच्या व्यासपीठावर आलेला मला लक्षात नाही. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे साहेब आले, स्वर्गीय मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे, आणि त्याच्या अगोदर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील, मला अंतुले साहेबांचंही लक्षात नाही आहे, परंतु अशी महाराष्ट्राचे दिग्गज काँग्रेसचे नेते आपल्या व्यासपीठावरती येत होते, कधी दादांच्या बरोबर, कधी वडिलांच्या बरोबर. आणि 16 नंतर या माथाडींच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणे बदल झाला. एक 36 माथाडी बोर्डाचा निर्णय आला जो मला फार घातक वाटला, आणि त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असून देखील पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या शब्दाला मान दिला. दोन्ही सभागृहामध्ये 36 माथाडी बोर्ड एकत्र करण्याचा निर्णय झालेला तो त्या ठिकाणी रद्द केला, आणि त्याकरिता विनोद तावडे साहेब, त्यावेळेला विनोद तावडे मंत्री होते, आणि विजयसिंह देशमुख सोलापूरचे आमदार, या दोन्ही मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि ते त्या ठिकाणी रद्द केलं. त्यानंतरचा एक वेगळा जिवाळा निर्माण झाला. मलाही कुठेतरी खंत वाटत होती. आज शिंदे साहेबांच्या भाषणामधून जाणवलं, मलाही वाटत होतं की शिंदे साहेब आपणही शरद पवार साहेबांच्या पाठी कट्टर उभं राहिलं पाहिजे होतं, कारण माझी विधान परिषद कशी कॅन्सल झाली ही मला आणि राजकुमार गोळेला जास्त माहिती आहे. का तो गेला का? कारण आम्ही अजितदादा पवारांना सकाळी भेटलो 6-7 वाजता, आणि दादांनी ज्या पद्धतीने निर्णय दिला, आणि त्यानंतर शिंदे साहेबांचा फोन आला. आम्ही दिलीप वळसे पाटलांच्या चेंबरच्या बाहेर बसलो, आणि 2.5-3 तास अजितदादा पवार एकच शब्द बोलले R पाटील आणि मधुकर पिचड साहेबांना, की नरेंद्र पाटलाला मी शब्द दिलेला आहे आणि मला त्याला आमदार करायचं आहे, मला बाकी माहीत नाही. परंतु माझ्या 2018च्या विधान परिषदेत संपत असताना माझ्या एक लक्षात आलं की राज्य आणि देशामध्ये जे आता गणित बदललेली आहेत, या गणितामध्ये भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी खमका 1 नंबरचा पक्ष होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला परत विधान परिषद मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, आणि त्यासाठी माझी माथाडी अडचणीमध्ये आणलायचा मी ते पाप खरं म्हणजे केलं नाही. त्यावेळेला खूप लोकांनी टीका केली. एकदा तर शिंदे साहेबांनी, गुलाबराव जगताप साहेबांनीच मला कॅबिनमध्ये घेतलं. बघा तू देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलतोय मेळाव्याला, त्यांच्या लक्षात आहे चांगलं. परंतु मी कधीही शिंदे साहेब किंवा मी आज पत्रकारांना सांगतो, माथाडी कामगारांना, माझ्याबरोबर भाजपमध्ये चला हे मी कधीच बोललो नाही. पण माझ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते सदैव अण्णासाहेबांच्या चळवळीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी काम केलं. मधल्या काळामध्ये ज्याचा उल्लेख झाला की अचानकपणे कायदा बदलणारे, फडणवीस साहेबांनी स्वतः भूमिका घेतली की माथाडीमध्ये सुरू असलेली मोठी गुंडगिरी ही संपवणं गरजेचं आहे. आणि खास करून मुंबईचे मनोज जामसुदकर वारणार मान्यच करतील की कुलाब्यापासून दहिसरमध्ये जो दंगा होतो त्या दंग्याचा परिणाम ह्या वारणारांच्या वरती होतो. हे आता तुम्हाला बोलणार नसतील, ते शांत असतील.
ते तुम्हाला बोलणार पण नाहीत. परंतु ही वस्तुस्थिती होती. कारण जर आपलं माथाडीचं नाव जर कुठे खराब होत असेल तर कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत जे मेटल पेपर बोर्डाचे वारणार तयार झाले, ज्यांनी न काम करता पैसे घ्यायचे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अडचण येत असताना वरती राज्यामध्ये बदल होत होता हे आपल्याला कळत नव्हतं. काय वेळेला वाटायचं अरे माझा पीए आहे, माझा कार्यकर्ता आहे, माझा नातेवाईक आहे, जा तुला प्रॉपर्टी दिले लूट जाऊन, जसं त्या मुघलांच्या काळामध्ये व्हायचं. त्या सरदारनी असणाऱ्या रयतेवरती राज्य करायचं आणि त्या रयत्यांनी जे पिकवलेलं आहे ते त्यांच्याकडनं महसुलीच्या नावाखाली खेचून घ्यायचं. तसंच आमच्या माथाडी चळवळीमध्ये झालं. हे गैरसमज झाला. ज्या गैरसमज दूर झाल्यानंतरही आमची काही मंडळी शाश्वत नव्हती, ज्याचा उल्लेख त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला की वयाची अट आणि त्या वयाच्या अटीनंतरचं काय प्रश्न आहे. म्हणजे एकंदरच माथाडी चळवळीला आजही वेगवेगळ्या स्तरावरती हे सरकार द्वेषी आहे असं सांगण्यात आलं, हे चुकीचं आहे. प्रवीणजी दटके नागपूरचे आमदार, त्या प्रवीण दटकेंचं भाषण तुम्ही कुणीतरी ऐकलं नसेल तर मी तुम्हाला क्लिप पाठवतो. काय संबंध आहे प्रवीण दटकेंचा? हो, नागपूरचा आमदार आहे, परंतु सभागृहामध्ये या मागच्या अधिवेशनामध्ये त्या बोर्डाच्या चेअरमनवरती कारवाई व्हावी हे त्यांनी वक्तव्य केलं आणि ह्यावरच्या अधिवेशनामध्ये तर 300 कोटीचा बॉम्बच पाडला. आमचे हे पत्रकार साहेब माझ्या 94 पासून ओळखतात, 94 काय 99 पासून ओळखतात. 2-3 चांगले जुने पत्रकार आहेत. त्यातला आमचा अजून एक दिसत नाही, निलेश. आम्हाला निलेश नाही, आपला हा विनायक दिसत नाही मला, म्हात्रे पण दिसत नाही मला, पण बाकी 2 जण आहेत. पण त्यांनी मला विचारलं की नरेंद्र नक्की काय गडबड आहे. आम्ही पण तुम्हाला नवी मुंबईमध्ये काम करताना बघितलं, तुम्ही इलेक्शनमध्ये किती प्रॉपर्टी लिहिली ते आम्ही बघितलं, परंतु माथाडीमध्ये एवढं मोठं काय गबाड आहे की 300 कोटी. आता 300 कोटीमधून मी काय म्हणतो 50 कोटी जास्त लावले असतील, 100 कोटी तरी आहे. थोड्या वेळामध्ये माणूस 100 कोटी कसं कमवू शकतो हा विचार आपल्या चळवळीमधून झाला पाहिजे. एवढं सोपं नाही आहे, कुणालाही वाटलं तर एवढं सोपं नहीं है. नसीम भाई, आपका भाषण मैंने बहुत अच्छी तरीके से सुना. आपने ज़रूर कहा कि देवेंद्र जी है, नरेंद्र मोदी साहब है, तो इधर नरेंद्र पाटिल भी है. पर जब 2.5 साल में उद्धव ठाकरे का सरकार था तब हमारे माथाडी के ऊपर जिस तरीके से न्याय देना चाहिए उस वक्त न्याय नहीं दिया, उस वक्त आप नहीं आए, मुझे बुरा लगा. मैं हमेशा कहता हूं कि व्यापारी और माथाडी, मतलब अगर व्यापार रहेगा तो माथाडी रहेगा, अगर माथाडी है तो व्यापार चलेगा, अगर कोई भी नहीं रहेगा तो ये हमारी जो सिस्टम है ये बर्बाद हो जाएगी. पर हमें ये लगता है कि जब भी आपके समविचार की सरकार आती है तब आप हमें नज़रअंदाज करते हो. ये नहीं होना चाहिए. आप बड़े भाई है, आप मदनपुरा में रहते हैं, हमारा ही बचपन भाईकला और मदनपुरा में गया हुआ है. पर मैं ये ज़रूर कहूँगा कि आपके इसके अंदर थोड़ा परिवर्तन होना जरूरी है. आज आदरणीय शिंदे साहेबांना मोठी जबाबदारी मिळालेली आहे. शिंदे साहेब मागच्या आठवड्यामध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी काही बैठका घेतल्या, त्याच्याबद्दल मी खंत व्यक्त केली की आमचं शिंदे साहेबांच्यावरती प्रेम नाही का. कारण काही बोटावर मोजणारी लोक एक वेगळं चित्र निर्माण करतात. तशा प्रकारचं भविष्यामध्ये चित्र निर्माण होता कामा नये, जे आपण फार बारकाईने काळजी घेणं गरजेचं आहे. मी परवा शनिवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आम्ही काय दाखवतोय महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदर्श देणारा कायदा कुठला आहे तर माथाडी कामगार कायदा आणि अण्णासाहेब पाटलांनी निर्माण केलेला कायदा आहे. परंतु या प्रत्यक्षात जे कायद्याच्या विरोधात चालणाऱ्या लोकांना आम्ही कुठल्या सभागृहामध्ये बोलतो, आम्ही कधी विषय काढतो. कित्येक वेळेला आमचीच लोक संघटनेच्या विरोधामध्ये असलेल्या लोकांनी परदेशी दौरा करतात. कित्येक वेळेला त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देतात, बॅनर लावतात. मी अण्णासाहेबांचा एक कट्टर मुलगा आहे शिंदे साहेब. तुमच्या वडिलांनीही माथाडी चळवळीमध्ये काम केले, मनोज जामसुदकरच्या वडिलांनी केलेलं नाही. आपल्या मातीशी जर कुणी गद्दारी केली तर माझ्यासारखा माणूसला तर कधीच आवडत नाही. आणि जो माथाडीच्या विरोधामध्ये अण्णासाहेबांच्या संघटनेच्या विरोधामध्ये काम करतो
तर तो मी कधीच खपून घेत नाही, ही माझी तत्वता आहे. ह्याचा मला कधी कधी त्रास होतो, पण हे राजकारण नाही आहे. म्हणजे भाजपमध्ये बसून भाजपच्या मध्येही काही अशी वेगवेगळ्या विचाराची लोक मला माहिती आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या गटातली विषय माहिती आहेत. आता ज्या पक्षामध्ये मनोज जामसुदकर काम करते तिथं तर रतीमारती आहेत, जे माथाडीच्या नावावरती पत्र देतात आणि महिन्याला पाकिट बांधतात. ह्या सगळ्या लोकांशी आपण परिचित आहोत, पण याचा सगळ्यांचा सातत्याने मी विरोध करत आलेलो आहे. अण्णासाहेबांच्या चळवळीच्या विरोधामधली जी लोक असतील त्यांना माझी विनंती आहे की कृपया करून या चळवळीला बर्बाद करू नका, कारण नाहीतर एक दिवस असा येईल मी पण हतबल होऊन जाणार आहे. त्या दिवशी मी म्हटलं आता तर माझी लेख होणार आहे. शिंदे साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की मी आता महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मला सरकारच्या विरोधामध्ये बोलावं लागणार. कुणीतरी भाषणामध्ये सांगितलं की विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये सभागृहामध्ये भांडणारे आमदार लगेच एकत्र येतात. मला वाटतं जगताप साहेब असं होत नाही. तुम्हीच बोलला ना जगताप साहेब, असं होत नाही. तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये गुरुवारी सभागृहामध्ये हाणामाऱ्या झाल्यात. माणूस फार वेगळ्या पद्धतीने घेतो आणि मला तीच काळजी वाटते की एखाद्या ठिकाणी आपण सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत राहिलो तर उद्या माथाडींचे प्रश्न सोडवताना ते कानाडोळा करतील, ही मला भीती आहे. पण असो, माझ्या नेत्यावरती माझा विश्वास आहे. मी अजून एक तुम्हाला सांगतो की मधल्या काळामध्ये, मगाशी मी बोललो पक्षीय राजकारणाबद्दल, मधल्या काळामध्ये आमचे भोरचे आमदार भाजपमध्ये गेले, आमचे माथाडी कामगारांचे कार्यकर्ते पण गेले. मी सहज विचारलं, तेच मला भेटले, साहेब आता आम्ही भाजपवासी झालो. अरे वा म्हटलं. आमच्या पाटणचे माजी ते आमदार नाही आहेत पण विक्रमसिंह पाटणकर साहेबांचे चिरंजीव ते भाजपमध्ये गेलेत. आमच्या माथाडीमध्ये काय कार्यकर्त्यांनी त्या दिवशी प्रवेश केला. मी सहज म्हटलं की 16 पासून मी सातत्याने भाजप आणि फडणवीस साहेबांच्या बरोबर मी तुमचे विषय मार्गीच लावते. तुम्हाला कधीच वाटलं नाही की अरे नरेंद्र बरोबर आपण पण भाजपमध्ये जावं म्हणजे अजून आमच्या माथाडीला ताकद मिळेल? टाळ नका वाढवू. आपण विचार करा की पक्षीय राजकारण कसं असतं. फक्त एकच आहे की मला आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळाची जबाबदारी दिल्यानंतर, तुम्हाला अण्णाभाऊ साठे महामंडळ पत्रकारांना माहिती आहे, 14च्या अगोदर अण्णाभाऊ साठे मंडळाला 600-700 कोटीचा बांबू लागला समाजाला, मातंग समाजाला. परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आम्ही 1100 कोटी रुपये वाटले, एकामध्येही भ्रष्टाचार झालेला नाही. हे तुम्हाला जाहीरपणे मी सांगतो. मलाही वाटतं की 4 पैसे कमवावे, माझी आर्थिक संपत्ती व्हावी, परंतु आपल्या माथाडी चळवळ आणि समाजाशी गद्दारी करू नये. दुर्भाग्याने मला कोणी कंपनीवाला भेटला नाही कि जो कोणी मला फैक्ट्री घेईल. नसीम भाई ने तो कभी बोला ही नहीं, नरेंद्र आ जाओ तुम्हारा फ्रूट मार्केट में अकाउंट खोल के देता हूँ, तुम्हारे नाम पे गाड़ी मंगाता हूँ, तुम्हारे नाम पे गाड़ी मंगाता हूँ, थोड़ा मेरा एपीएमसी बच जाएगा, बाकी हम देख लेंगे. पर ह्या नादाला कधी आपण लागलो नाही आणि म्हणून आर्थिक सक्षमता ही महत्त्वाची नाही, पण आपल्या चळवळीशी प्रामाणिकपणे. आदरणीय शिंदे साहेबांचा मोठा प्रवास होणार आहे. महाराष्ट्रातले गल्लीबोळे त्यांना शोधून काढायचे आहेत. सातारा जिल्हा आणि नवी मुंबईच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित त्यांनी त्या ठिकाणी काम करत होते. आता त्यांना विदर्भामध्ये फिरायचे, मराठवाड्यामध्ये फिरायचे, उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरायचे, कोकणामध्ये फिरायचे. त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रवासाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मनोज जामसुदकर, तुम्ही शिवसेने उद्धव ठाकरेच्या युनियनचे पदाधिकारी आहात, काळजी घ्या. कुठे माथाडी युनियन चालू करू नका त्यांच्या नादाला, कारण तिथं भरपूर माथाडी नेत्यात, आम्हालाही माहिती. जनरल विभाग आता सुरू करताना जनरलच करायचं असतं, नंतर माथाडीमध्ये गपचूप घुसतात लोक. तर मला वेगळा अनुभव आहे, त्याचा मलाही अनुभव आहे. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे की ज्या चळवळीमधून आपण उभं राहिलो. ताडवाडी हा एक ऐतिहासिक विषय. म्हणजे मला खरं सांगू तुम्हाला तर मी पण ताडवाडीमध्ये दादांच्या बरोबर जात होतो आणि या ताडवाडीमधून एवढे चांगले रत्न निर्माण झाले. त्या सगळं ताडवाडीच्या मातीला शुभेच्छा मी या ठिकाणी देणार.
आणि ताडवाडी ही काय आहे ते ब्रिटिशांच्या काळामधलं ते जेल आहे आणि कालांतराने ते काय पुनर्वसन झालं मला त्याचं काय एवढं माहीत नाही आहे, परंतु तिथं ही लोक राहत होती. शिंदेसाहेब तिथेच आमदार झाले. आम्ही तिथे दत्ताप्पा आमचे त्यांच्या घरी जायचो. सयाजी आहे, प्रदीप आहे आणि समोर शिंदेसाहेब, त्यांचे बंधू, त्यांच्या भगिनी, त्यांच्या मातोश्री, त्यांचे वडील. आणि त्या ताडवाडीचं एक वेगळं मातीचं काय गुण आहे माहीत नाही, परंतु ताडवाडीला माथाडी चळवळीची साथ मिळाली म्हणून तुमचा विकास झाला असं मला वाटतं. ते ताडवाडीचा आता विकास होणार आहे ते आता आहे का नाही. आणि यशवंत जाधव पण यांच्याच तालमीतला माणूस आहे. बघा सूर्यकांत पाटील, उदय आहेत बघा, सूर्यकांत पाटील, उदय, यशवंत जाधव, बाळा नांदगावकर, मला वाटतं विजय शिवतरे पण तुमच्या माझगावचे ना. हां, म्हणजे एवढी, रविकांत पाटील त्यांच्याच तालमीतली, ही सगळी तालमीतल्या माणसांनी जरा आमच्यासाठी पण काहीतरी शिल्लक ठेवा. आम्हाला आपलं खुर्चीवर बसवलंय आणि निर्णय घेताना वेगवेगळ्या अडचणी निर्माण करताय. मला एक खरं तुम्हाला म्हणावं सांगते की मला आनंद वाटतो की त्या मातीचा तो गुण आहे आणि त्या गुणामुळे आज महाराष्ट्रावरती एक वेगळं वाचकण तुम्हाला करायची संधी मिळाली. या चळवळीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचे विचार, माथाडी चळवळ वाढवता येईल, आपण नक्की त्याच्यामध्ये प्रयत्न करा. परंतु या चळवळीला कुणी नख लावत असेल तर ते सभागृहामध्ये आपण त्याचा उल्लेख करून, तो आपल्या पक्षाचा असेल तर त्याला ताकीद द्या, पण दुसऱ्या पक्षाचा असेल तर नक्की त्याचा सभागृहामध्ये उल्लेख करून त्याच्यावरती काय 200-300 कोटीचं अजून काय असेल तर ते घबाड त्या ठिकाणी बाहेर काढा, एवढीच विनंती करतो. आज माथाडी चळवळीला काय चांगले दिवस आहेत असं मी बिलकुल म्हणणार नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड देतोय. पुण्यामध्ये तोंड देतोय, सातारमध्ये तोंड देतोय. या आमच्या वारणारांचे प्रकरण मिटत नाही आहेत. त्याच्यानंतर माथाडीचं काम बाहेर चाललेलं आहे, ज्यांची खंत वेगवेगळ्या भाषणामधून या ठिकाणी झाली. हमारे नसीम भाई ने कहा की नरेंद्र व्यापारी चले गया. मैं तो कहता हूँ शिंदे साहेब, तुम्ही, मला माहित नाही की ट्रक टर्मिनलची जागा कुणी दिली जायला. ट्रक टर्मिनल हे कुणासाठी होतं? एपीएमसीचे व्यापाऱ्यांच्या मालकांच्या गाड्या उभ्या करायला होतं. आज ते ट्रक टर्मिनलमध्ये हाऊसिंग आणली. त्या ट्रक टर्मिनलच्या नंतर या जाता बाजार समिती म्हणते की आम्ही 100 एकरामध्ये कुठेतरी लांब जाणार आहे. म्हणजे आम्हाला देशोधडीला लावायचं चाललंय का? हे ट्रक टर्मिनल देताना मला याची कल्पना, मी बाजार समितीमध्ये नाही आहे आणि हे ट्रक टर्मिनल कुणाच्या आधिपत्यामध्ये मलाही माहीत नव्हतं. पण त्यावेळेला हे ट्रक टर्मिनल जाऊ नये जर आपण प्रयत्न केला असता तर हा व्यापारी इथं राहिला असता. परंतु ट्रक टर्मिनल गेला, बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्याचे पैसे कमी होतील, पण आपल्या ट्रकचे काम मालक आज रस्त्यावर गाड्या उभ्या करते. ही परिस्थिती आहे. व्यापाऱ्यांचा फोन आला, नरेंद्र उरण में जाने का है काय? मी तुमचं डायरेक्टरांचं नाव घेतलंच नाही अजून. तुम्ही डायरेक्टर मध्ये आहात का? बाजार समितीमध्ये आहात ना? तुम्ही गेला होता उरणमध्ये जागा बघायला, पेपरच्या कटिंग्स पाहता दाखवतो. आणि तुमच्या संचालकांची पण भूमिका तशीच होती, मला माहिती आहे. आमच्या शिंदे साहेबांची नव्हती. पण कांदा बटाटा असू दे, तुम्हाला विषय जास्त बोलायचा नव्हता. ते बटन ऑन करा, त्यांना बसायला खुर्ची दे ना. अशा परिस्थितीमध्ये एक बातमी आली ज्याचा जयकुमार रावलांनी उल्लेख केला. व्यापाऱ्यांचा फोन आला, माथाडी कामगार चिंतित, आम्ही चिंतित. आणि सुदैवाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी एअरपोर्टच्या उद्घाटनाच्या वेळेला हे स्पष्ट केलं. आमच्या नवी मुंबईच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला. लोकांचा गैरसमज होऊ नये. 2023 साली विधानसभाने लोकसभेची निवडणूक लागली होती. ट्रक टर्मिनल, त्याचबरोबर नवी मुंबईच्या असलेल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेची योजना काढली. 75 घरं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 लाख का 2 लाख घरांचं टार्गेट दिलं होतं. आणि ते करण्यासाठी टेंडर काढलं गेलं होतं.
ट्रक टर्मिनल आपल्याकडे नव्हतं, सिडकोकडे होतं. सिडकोकडे दिल्यानंतर बाजार समिती आपण सगळ्यांनी विरोध केला, पत्र दिले, आंदोलन झाले, चर्चा केली. आता खरं बोलायचं नव्हतं, पण राजकारणचा विषय नाही. पण निवडणुकीच्या अगोदर हे घाईघाईत काढण्याचं काम हे त्यावेळेच्या सरकारने केलं. त्यातच निवडणूक पुढची केली. त्यामध्ये BG शिर्के आणि बाकीच्या लोकांना हे टेंडर दिलं आणि हे टेंडर काढण्याचं काम आता हे पक्ष नाही, ते का केलं याचा आवाजसुद्धा मी उठवला होता. ते फक्त निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी केलं होतं का, हा पण प्रश्न होता. आणि तशा पद्धतीने तो निर्णय झाला होता. संचालकांनी आणि कोणती 100 एकर जागा वगैरे कोणी आपण काही दिलेला नाही आहे. राज्य सरकारने 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे सध्याच्या महायुती सरकारने. त्यावेळेला टेंडर काढलं, ते निवडणुकीसाठी काढलं. माझा थेट आरोप आहे, माझे पत्रकार आहे ते तर समोर सांगतो, नाव पण सांगतो. त्यानंतर कोणी टेंडर घेतलं ते पण सांगतो. निवडणुकीला तो फंड उभा केला का ना असेल अशी माझी शंका आहे. त्यामध्ये कोणाचाही तिथं सहभाग नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताच्या घडीला राज्य सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक खात्याला दिलेला आहे. त्यात पणन खात्याने या ठिकाणी बैठक घेतली आणि पणन खात्याने इंटरनॅशनल मार्केट हे उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मार्केट पालघरला ते काढतायत. त्यामध्ये माथाडी किंवा हे बाजार शिफ्टिंगचा वगैरे काय विषय नाही. त्या प्रोग्राममध्ये आपल्या कोणाला न विचारता भाजपच्या सरकारने हे 100 एकरची जमीन वगैरे यांनीच बातम्या दिल्या आणि महानगरपालिकेमध्ये परवाच्या दिवशी बैठक झाली. त्यामध्ये युनियन नाही, व्यापारी नाही, कोणाला विचारलं नाही. आपण भूमिका अशी घेतलेली आहे, बाजार समितीचे अधिकारी बोलवले होते, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही तिथं नाही. आपण भूमिका अशी घेतलेली आहे की 500 एकर जागा जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तराचं मार्केट बांधायचं असेल तर 500 एकर जागा ही मुंबई बाजार समितीच्या ज्युरिडिक्शनमध्ये असली पाहिजे, तरच त्याचा विचाराच्या संदर्भात. ते आपण नाही बोललो, व्यापारी बोलले आहेत. नशीब आहे, बरोबर आहे की व्यापारी, चारी मार्केटचे व्यापारी बोललेले आहे, माथाडी संघटना बोलणं आहे. मी आजही सांगतो अशी कुठली चर्चा नाही. आणि ज्या वेळेला पवारसाहेबांनी मार्केट शिफ्ट केलं तेव्हा व्यापारी येत नव्हते. त्यावेळेला मार्केट शिफ्ट करण्याची ताकदसुद्धा माथाडीने दाखवली होती, म्हणून ते मार्केट शिफ्ट झालं होतं. आत्तासुद्धा तसा विषय कुठला नाही. ह्या सरकारनेच काढलेल्या योजना आहेत. सरकारच त्या योजना आणतात, त्याला कोणत्याही व्यापाऱ्यांचा किंवा कोणाचाही सपोर्ट नाही. खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब, तुम्ही खुलासा केल्यामुळे. फक्त त्याच्यामध्ये माझं स्पष्टीकरण काय होतं, मी कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेतलं नव्हतं आणि बाजार समिती तर ह्यासाठी घेतलं नाही, हाच तर तुमचा गैरसमज आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट अंगावर का ओढून घेता मला कळत नाही. कारण संचालक बाजार समितीच्या ट्रक टर्मिनलमध्ये गाड्या कुणाच्या उभ्या राहायच्या, या व्यापाऱ्यांच्या असायच्या. तो माल कुठे यायचा, APMC मार्केटमध्ये यायचा. आज काय झालं तर गाड्या कुठे उभ्या राहतात, ते गाड्या गेल्या MIDC मध्ये, खाली झाल्या गोडाऊनमध्ये, कामगारांच्या हातात काय. असो, तो विषय आजचा असा होता की एअरपोर्टमध्ये ज्या वेळेला फडणवीस साहेब आले होते, पत्रकारांनी प्रश्न विचारले की पणनचा विषय, संचालक नाही त्या सचिवांचा विषय. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की व्यापारी आणि माथाडी हा 2 प्रश्न जोपर्यंत आम्ही संयुक्त बैठक घेत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही. मी तुम्हाला मुद्दामून हे का सांगितलं, आजच्या सत्काराला आपण कधी भेटत नाही, आपण वावड्या उठवण्यामध्ये खूप माहीर आहोत, परंतु आपल्या चळवळीला एका वेगळ्या प्रकारचं दृष्ट लागते आणि मग चुकीच्या ठिकाणी तो भडका निघतो. आणि म्हणून परत एकदा तुम्हाला सांगतो, आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपली चळवळ मोठी केली पाहिजे. शिंदे साहेबांची खूप काही गोष्टी मला चांगल्या पद्धतीने सांगता येईल, कारण मी 99ला आमदार झाल्यानंतर ते कालांतराने खूप वेगळ्या प्रकारे राहिलेलो आहोत. आमच्या मैत्रीपेक्षा भांडणं जास्त आहे, परंतु शिंदे साहेबांच्या संघर्षामुळेच मी त्या ठिकाणी उभा राहिलो आहे. याची खूप काही उदाहरणं मी देऊ शकतो. मनोज जामसुदकरांना शुभेच्छा देतो. सूर्यकांत पाटलांना असं वाटलं की आम्ही सत्कार करणार नाही मनोजचा, खरं म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 4 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबांची मी वेळ घेतली होती आणि सुदैवाने बघा गणेश नाईक मंत्री,
मकरंदाबा मंत्री, जयकुमार मंत्री, शिवेंद्रबाबा मंत्री, शंभूराज देसाई मंत्री आणि 5 मंत्री जे आपल्या चळवळीतले आहेत. जयकुमार गोरेंच्याकडे मानखटावमध्ये माथाडी कमी आहे, 5 मंत्री झाले ना, पण ती वेळ मला मिळाली नाही आणि त्या उपस्थितीमध्ये यांचा सत्कार होणार होता. परंतु तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, चांगल्या कामाला मी सदैव या ठिकाणी साथ दिलेली आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. मी शुभेच्छा देण्याला एवढा काय मोठा नाही आहे, परंतु संघटन म्हणून आपण नक्कीच दोन्ही सभागृहामध्ये माथाडी चळवळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे माथाडी कामगार कायद्याला नख लावतात त्या नख लावलेल्या लोकांच्या नावाचा उल्लेख करून किंबहुना त्यांचे मनसुबे हाणून आपली अण्णासाहेबांची संघटना कशी मोठी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करा. मला विश्वास आहे की शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये ज्यावेळेला माथाडी कामगार कायद्याचा 5 तास बोलले ते बरोबर आहे. चंद्रकांत दादांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर मला वाटतं तरी 1-1.5 तास बोलले. त्याच्यामुळे मला कल्पना आहे त्यांचा आवाका केवढा मोठा आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हा दोघांना दिलेल्या शुभेच्छा, तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज रमेश जरी इथे उपस्थित नसले तरी त्यांच्यातर्फे देतो, कारण त्यांच्या पतपिढीचे चेअरमन धनावडे साहेब आलेले आहेत आणि रमेशच्या शुभेच्छा तुम्हाला लवकरच मिळालेल्या असतील. परत एकदा अण्णासाहेबांच्या संघटनेच्या वतीनं आपले दोन्ही सहकारी, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्याबद्दल महाराष्ट्राचे आणि विधानसभेमध्ये ज्यांनी स्वतःची चळवळीमध्ये कधी वहिनी कधी स्वतः नगरपालिका होऊन त्या ठिकाणी आमदारकी केली स्वतःच्या ताकदीवरती, म्हणून तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व कार्यकर्ते, दुसरा एक विषय झाला शिंदेसाहेब, सकाळचा कार्यक्रम होता संध्याकाळचा का नाही या चर्चेमध्ये आला, ज्याचा खुलासा काही बैठकीमध्ये CR पाटलांनी केला. परंतु संध्याकाळ जरा बरं गार वाटतंय. आता इथून काय घरलाच जायचं आहे, गाड्या काय खाली करायच्या नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. नाहीतर सकाळचा कार्यक्रम घेतला तर तुमची घाई असते, फोनवरती फोन चालू असतो, गाडी खाली करायची, व्यापाऱ्यांचा फोन येतोय. म्हणून तुमच्या सर्वांचा आभार मानतो. मुद्दामून पत्रकार ज्यांच्यासाठी वेगळी पहिल्यांदा बसायची सोय अशी केली, आता तुम्ही तिथे बसता. तुमच्याकडनंही जर आमच्याकडे लोकांनी खुर्च्या जरा ॲडजस्ट केल्या असतील तर समजावून घ्या, तुम्ही आमचे जुने मित्र आहात. म्हणून परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सत्कार हा सुरुवात आहे, खरं म्हणजे ही सत्कार ही सुरुवात आहे. आता या सत्काराचं रूपांतर चळवळीसाठी आणि राजकारणासाठी कसं करता येईल हे दोघांची या ठिकाणी कंबर आता कसणार आहे. म्हणून आम्ही बघणार आहोत आणि तुम्ही दाखवणार आहात. बघणं आणि दाखवण्यामध्ये आपल्या अण्णासाहेबांच्या विचाराचा माथाडी चळवळीला न्याय मिळाला पाहिजे याची आपण काळजी घ्यावी. परत एकदा थांबतो. जय भवानी, जय शिवराय. आता एक विनंती करतो की इथे सगळ्यांचा सत्कार होणार आहे शिंदे साहेबांचा. फक्त एक काम करा की घाईघाईमध्ये जाऊन त्यांना कुठे त्रास होता कामा नये ही काळजी घ्या.